नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की सलग 8 दिवसापासून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे प्रकृतीनं घायाळ झालेले. त्यांची तब्येतही ढासळतीये. आता जरी ते उपचार घेत असले तर याचा अर्थ त्यांच्यामध्ये बळ आणि ताकद आलं असं आपल्याला म्हणता येणार नाही. परंतु 8 दिवस मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण करताना त्यांची परिस्थिती नाजूक बनलेली असताना मराठा समाजाचा एकही नेता त्यांना माणूस म्हणून भेटायला का आला नाही, हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उपस्थित केला जातोय. त्याचं कारण हे तसं आहे की सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा चौथ्यांदा आंदोलन सुरू केलंय आणि 10 फेब्रुवारीपासून ते आमरण उपोषणाला आंतरवाली सराटीमध्ये बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटलांनी पहिल्यांदा अनेक दिवसाचे उपोषण केलेले आहेत, परंतु ते एवढे ढासळले नव्हते. परंतु चौथ्यांदा ज्यावेळेस त्यांनी उपोषण केलं, यावेळेस मात्र त्यांची प्रकृती दुसऱ्या दिवसापासूनच ढासळायला सुरुवात झाली. हे सगळं आपण पाहिलंय. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तिसरा चौथा दिवस आला, यावेळेस मात्र जरांगे पाटलांची प्रकृती खूपच खालावली आणि परिणामी त्यांच्या नाकातून रक्त आलं आणि त्यांना पाणी सुद्धा त्या ठिकाणी पिल्या जात नव्हतं, कारण अन्न तर ते खात नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पाणी प्यावं याची मागणी समाज करत होता. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांना लाईव्ह त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर देशभर जनतेला दाखवलं जात होतं आणि त्यांची प्रकृती, त्यांची परिस्थिती पाहून संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही हळहळत होती. आणि राज्यातला मराठा बांधव मोठ्या अपेक्षेनं, मोठ्या आशेनं जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीकडे रवाना होत होता. आपण पाहिलं की पहाटे असेल, दुपार असेल किंवा रात्री असेल, बेरात्र असेल, मराठा बांधव भगिनी या आंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगे पाटलांची भेट घेत होत्या आणि त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडत होते. कारण जरांगे पाटील घायल झालेले होते, त्यांना उठताही येत नव्हतं, डोळाही उघडत नव्हता, ते हालचालही करत नव्हते. केवळ ते किंचाळत होते, कारण त्यांच्या पोटामध्ये आग पडली होती, पोटामध्ये त्रास होत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये नाकातूनही रक्त आलं. यावेळेस मात्र संपूर्ण उपस्थित मराठा बांधव असतील किंवा इतर समाज बांधव असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी हापकले होते. आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येकानं आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली होती. अनेक छोटी छोटी मुलं असतील, मुली असतील, माता भगिनी असतील, वयोवृद्ध मंडळी असतील, ही सुद्धा त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडताना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मित्रांनो, यावेळेला एक माणूस म्हणून आपण ज्यावेळेस पाहतो, त्यावेळेस मराठा समाज नाही तर इतर जातीचे लोक जे असतील ते सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया देत होते की बाकीचं आंदोलनाचं काही होईल, आरक्षणाचंही काही होईल, परंतु लाखाचा पोशिंदा असलेले मनोज जरांगे पाटील हे जगले पाहिजेत. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आरोग्य सेविका ही सुद्धा मोठ्यानं टाव पडत होती आणि त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांची प्रकृती ढासळलेली आहे, त्यांच्या पोटामध्ये इन्फेक्शन वाढतंय, रक्त नाकातून येतंय, त्यांचा याच्यामध्ये जीव जाऊ शकतो, त्यांच्या जीवाला धोका आहे. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती लाईव्ह आपण पाहत असताना सुद्धा एक समाज म्हणून, केवळ राजकारणच प्रत्येक वेळेला पाहणारी मंडळी वेगळी, परंतु एक समाज म्हणून जरांगे पाटलांकडे बघणं गरजेचं होतं. आणि या कालावधीमध्ये एक हक्कानं त्यांना सांगण्याची सुद्धा गरज होती की जरांगे पाटील, तुम्ही आता पाणी प्या. परंतु एकही मराठा समाजाचा नेता, मग तो भारतीय जनता पार्टीचा असेल, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल किंवा आणखी कुठल्या पक्षाचा असेल, तो काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट, कुठलाही असू द्या, एकही मराठा नेता जरांगे पाटलांच्या भेटीला आला नाही, त्यांना विनंती केली नाही आणि अधिकारानं तुम्ही पाणी प्या असं सुद्धा कोणी म्हटलं नाही. विशेष म्हणजे सत्ताधारी जे कुठले आमदार आहेत, मराठा समाज असतील किंवा ओबीसी समाज असेल किंवा इतर समाजाचे असतील, असू द्या, कारण माणूस धर्म हा जातपात धर्म पाहत नसतो. एक माणूस म्हणून राज्य सरकार 20 तारखेला अधिवेशन घेणार आहे, त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेणार आहे, त्यामुळे तुम्ही पाणी प्या असं म्हणायला सुद्धा आंतरवाली सराटीमध्ये कुठलाही नेता आला नाही. आणि हीच खतखत, याचाच रोष आणि याचाच राग मराठा समाजाच्या आंदोलकांमध्ये आहे, मराठा समाज बंधू भगिनींच्या मनामध्ये आहे. आणि मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळेस हे आंदोलन या ठिकाणी जरांगे पाटील करत होते किंवा उपोषण त्या ठिकाणी करत होते, या पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात त्यांना अनेक शिष्टमंडळ भेटायला आली, अनेक मंत्री भेटायला आले. त्यामध्ये उदय सामंत होते, जे की अनेक 1-2 वेळेस त्यांनी शिष्टमंडळामध्ये भेट दिली होती, जरांगे पाटलांना आश्वासन दिले होते. राज्याचे कृषी मंत्री असलेले धनंजय मुंडे हेही त्या ठिकाणी भेटले होते आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की आरक्षण देणारच ही मी त्या ठिकाणी, म्हणजे खात्री त्यांनी जरांगे पाटलांना दिली होती. तेही पुन्हा दिसले नाहीत. अतुल सावे, जे की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, पालकमंत्री आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन शब्द देऊन गेले, तेही परत फिरकले नाहीत. आणि मला आपल्याला सांगावं लागेल, संदीपानजी भुमरे, ज्यांना मनोज जरांगे पाटील सातत्याने मामा म्हणत होते, महाराष्ट्राचे तुम्ही आता मामा झाले म्हणत होते, त्यांनी अनेक वेळा जरांगे पाटलांची भेट या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यामध्ये घेतली होती. परंतु या चौथ्या टप्प्यामध्ये प्रकृती ढासळलेली असताना सुद्धा जरांगे पाटलांच्या भेटीला ते सुद्धा आलेले नाहीयेत. आणि मला आपल्याला सांगावं लागेल की शिष्टमंडळातले पदाधिकारी तर आले नाहीच, परंतु गिरीश महाजन, जे की मुंबईला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या समवेत
वाशी या ठिकाणी आले होते. जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली होती. तिथेही त्यांनी आश्वासन दिलं होतं. तेही अनेक वेळा शिष्टमंडळ म्हणून जरांगे पाटलांची भेटीला आले. तेही या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती ढासळल्यानंतर ते सुद्धा त्या ठिकाणी भेटीला आलेले नाहीयेत. मी आवर्जून त्यांची नावं का घेतोय, कारण शिष्टमंडळामधले पदाधिकारी आहेत, हे मध्यस्थी होते. आणि सगळ्यात महत्वाची बाब, ज्यावेळेस आंदोलनाची तीव्रता वाढली होती तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि जरांगे पाटलांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा इशारा दिला आणि त्या ठिकाणी आगेकूचही केली, यावेळेस मात्र नव्यानं एक मध्यस्थी त्यामध्ये आले होते आणि ते म्हणजे आमदार बच्चू कडू. आमदार बच्चू कडू यांनी सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातली जी दरी झाली होती, त्यांच्यातला संवाद जो तुटला होता, तो जोडण्याचं काम पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी केलं होतं. आणि मंगेश चिवटे जे की मुख्यमंत्री यांचे जवळचे आहेत, ती सगळं त्या ठिकाणी हे आंदोलन पाहत होते, ते सुद्धा यामध्ये मध्यस्थी म्हणून भूमिका पार पाडत होते. ज्यावेळेस बच्चू कडू या ठिकाणी आले, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मी आमदार म्हणून आलेलो नाही, मी सत्तेमध्ये मंत्री नाही, मी मराठा आंदोलक म्हणून आलेलो आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मी आंदोलन करणार आहे. जर त्यांनी ऐकलं, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक, नाही तर मी सुद्धा त्यांच्यासोबत आंदोलन करेन. आणि मित्रांनो, आपण पाहिलं की सरकारनं त्यानंतर हालचाली वाढवल्या, परंतु जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना बच्चू कडू हे पुन्हा आले होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की मी या ठिकाणी आंदोलक म्हणून आलोय आणि मी मुंबईपर्यंत त्यांच्या सोबत येणार आहे. बीड या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमध्ये जे आंदोलनाच्या अगोदरची इशारा सभा होती, त्याही ठिकाणी बच्चू कडू आंदोलक म्हणून उभा राहिले होते, आंदोलक म्हणून त्यांच्यासोबत तिथे उपस्थित राहिले. जरांगे पाटलाशी संवाद सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी साधला होता. आणि मुंबईपर्यंत आलेले बच्चू कडू हे मात्र मुंबईला मुख्यमंत्री आल्यानंतर ज्यावेळेस ते अधिसूचना घेऊन आले, त्यानंतर मात्र बच्चू कडू हे कुठेही दिसले नाहीत, त्या स्टेजवरही ते दिसले नाहीत. आणि आजही चौथ्या टप्प्याचं आंदोलन सुरू झालेले, 8वा दिवस सुरू झालेला जरांगे पाटलांचा, प्रकृती ढासळत चाललेली, अशा स्थितीत सुद्धा बच्चू कडू हे आंतरवली सराटीमध्ये एक मराठा समाजाचे आंदोलक म्हणून पुन्हा दिसले नाही. हे का दिसले नाही, त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे किंवा काय नेमकं घटना आहे, किंवा राज्य सरकार जरांगे पाटलाची मराठी समाजाची जी काही मागणी ती पूर्ण करणार नाही असा विश्वास जरांगे पाटलांना बच्चू कडूंना त्या ठिकाणी वाटतोय का, किंवा शिष्टमंडळामध्ये जे मंत्री आले होते, जे पदाधिकारी होते, त्यांना असं वाटतंय का की सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणार नाहीये, विनाकारण आपण तिथं जाऊन रोष का वाढायचा, अशी कदाचित त्यांची भावना आहे का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. परंतु मित्रांनो, सांगण्याचं कारण एकच आहे की जरांगे पाटलांची आजही प्रकृती काही ठीक नाहीये. सलाईन घेतायत, आरोग्य उपचार घेतायत, म्हणून त्यांच्यात थोडी ताकद आली आणि ते प्रेस मीडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्या ठिकाणी बोलतायत, पत्रकारांशी संवाद साधतायत, जेणेकरून महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत त्यांची भूमिका पोहोचावी आणि सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचाव्यात, ही त्यांची भूमिका त्या ठिकाणी आहे. परंतु अशा स्थितीमध्ये त्यांना त्या ठिकाणी पाणी पाजणं अत्यंत गरजेचं होतं. मराठा समाज त्या ठिकाणी ओक्साबोक्सी रडून त्यांना विनंती करत होता, प्रार्थना करत होता की तुम्ही एक घोट पाणी प्या. जरांगे पाटील हे कुणाचंही ऐकत नव्हते. पण ज्यावेळेस नगद नारायणगडाचे महाराज हरिभक्त परायण शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जरांगे पाटलांना हक्कानं सांगितलं की तुम्हाला समाजासाठी, जातीसाठी आणि प्रत्येक उपस्थित राहिलेल्या माणसासाठी पाणी प्यावं लागेल, कारण तुम्हाला जगावं लागेल, कारण तुम्ही जगले तरच मराठा समाजाचे प्रश्न सुटतील, असंही त्यांना सांगितलं. आणि विशेष म्हणजे जरांगे पाटलांच्या समेत जे जे त्या ठिकाणी समाज बांधव होते, त्यांनी सुद्धा अधिकारानं जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्हाला समाजासाठी पाणी प्यावं लागतंय, कारण तुम्ही आता एकटे नाही, तुम्ही समाजाचे नेते, त्यामुळे तुम्हाला पाणी प्यावं लागेल. आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी पाणी पिलं. ही सगळी घटना घडत असताना मराठा समाजाचे प्रत्येक कार्यकर्ता DS न्यूजला संपर्क करून विचारतोय की हे होत असताना, अशी परिस्थिती होत असताना मराठा समाजाचा एकही कुठल्याही पक्षातला असो तो नेता त्या ठिकाणी का आला नाही, त्यांनी जरांगे पाटलांना हक्कानं का सांगितलं नाही आणि त्यांना या आमरण उपोषणामध्ये पाणी प्या किंवा आरोग्य सेवा घ्या हे त्यांनी सांगण्याची गरज होती. असं जर झालं, किंवा जर केवळ तुम्ही राजकारणच बघत असाल की जर आम्ही जरांगे पाटलाच्या भेटीला गेलो तर आम्हाला मतदार ओबीसी समाज करणार नाही किंवा इतर समाज आम्हाला विरोध करेल, याच भूमिकेतनं जर तुम्ही सातत्यानं पाहत असाल आणि 24 तास तुमच्या डोक्यामध्ये जर राजकारणच असेल तर समाजकारण कोणी करायचं हा प्रश्न निर्माण होतोय. आणि जर तुम्ही अशा पद्धतीची भूमिका जर पार पडत असाल तर उद्या निवडणुकीमध्ये प्रत्येक समाज याच नजरेनं तुमच्याकडे पाहिजे. मग तो मराठा समाजाचा नेता असो, ओबीसीचा असो किंवा मागासवर्गीय समाजाचा नेता असो, कुठलाही असो, तो जर कुठल्याही समाजातल्या म्हणजे माणसाला माणूस म्हणून जर बघत नसेल आणि केवळ राजकारणाचा समाज म्हणून बघत असेल तर तुमच्याकडे सुद्धा राजकीय दृष्टीनं पाहिलं जाईल, हे आपण विसरता कामा नये. आणि म्हणून हा विषय जो आहे, जो महाराष्ट्रातला प्रेक्षक आमच्याशी संवाद साधून सांगत होता की जरांगे पाटलांना अधिकारानं सांगण्यासाठी आणि विनंती करण्यासाठी, विनवणी करण्यासाठी एकही नेता का आला नाही, हा प्रश्न मी आपल्या समोर उपस्थित करतोय. आणि मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की हे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला का आले नसतील, याचं उत्तर काय तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या खाली निश्चितपणे द्या.
मित्रांनो, हा विषय मला महत्त्वाचा वाटला, मी आपल्यासोबत शेअर केला. नवीन विषय घेऊन पुन्हा आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.